उद्यापासून राष्ट्रवादीचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडणार आहे। मात्र या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे। प्रकृती ठीक नसल्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता संघाचे वरिष्ठ भाजप नेत्यांची शाळा घेणार आहेत। भाजपचे सर्व मंत्री आणि संघाचे वरिष्ठ यांची 18 आणि 19 जानेवारी रोजी बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावरती राज्य सरकारला विचारणा केली। याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले। अख्खा महाराष्ट्र आता गुन्हेगारीनं काबीज करून टाकलाय। गुन्हेगारांना कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही असं म्हणत विनायक राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। भाजप संविधान घरोघरी पोहोचवणार, त्यासाठी भाजपकडनं संविधान अभियान राबवलं जात आहे। संविधान अभियानामध्ये केंद्रापासून राज्यातले सगळे नेते सहभागी होणार आहेत। राज्य सरकारनं कर्जमाफी करू सांगितलं आणि शेतकऱ्यांना फसवलं। निवडणुकीत दिलेलं आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नाही असा आरोप खासदार अमर काळेंनी केलाय। भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा गरजेचा असल्याचं सांगत काँग्रेसनं या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। याआधी सुद्धा अनेकांनी या प्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत। काँग्रेसच्या याचिकेसोबतच विविध याचिकांवरती आता 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। शेगाव तालुक्यातील केस गळतीनं बाधित असलेल्या गावांमध्ये दिल्ली आणि चेन्नई येथील आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी 3 दिवस विविध स्तरांवरती संशोधन केलं। आता शास्त्रज्ञांचं पथक परतीच्या मार्गाला लागलंय। शास्त्रज्ञांकडून आता काय अहवाल येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पंढरपुरातील आढावा बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली। प्रलंबित प्रश्न 3 महिन्यांच्या आत सोडवा असे आदेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांनी दिलेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना कृषी मंत्री दादा भुसेंनी अचानक भेट दिली। यावेळी भुसेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, मात्र उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। वसई दिवा रेल्वे लाईनच्या डेडिकेटेड कॉरिडॉर प्रकल्पातील 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला काही मिळालेला नाही। त्यामुळे बाधित कुटुंब हवालदिल झाले। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीतील 19 गावातील शेतकऱ्यांच्या शेती उद्ध्वस्त होणार आहेत। या विरोधात बाधित शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालेत आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैठका घेतल्या। हिंगोलीच्या खंडाळा ते भांडेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे वाहन चालकांसोबतच नागरिक सुद्धा त्रस्त झाले। त्यामुळे तात्काळ या रस्त्याचं काम करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते। बांगलादेशातील कांद्यावरती 10% आयात शुल्क लावल्यामुळे याचा परिणाम आता कांदा भावावरती होणार आहे। त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी चिंतेत आहेत। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत।